पिंपरी चिंचवड आळंदी तीर्थक्षेत्रात ठिकाणी 2 दिवसावरती माऊलींच्या पालखी सोहळा प्रस्थान सोहळा या ठिकाणी होणार असून त्या अनुषंगाने अनेक वारकरी भाविक भक्त आळंदीमध्ये सहभागी होत असल्यास आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु सतत धारा 3 दिवस झालं पाऊस या ठिकाणी पडत आहे आणि या जे काही आळंदी येथील इंद्रायणी नदीचा पूल आहे तो पूल ओव्हरफ्लो झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। माऊलींच्या मंदिरापासून जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरावर बॅरिगेड्स पोलिसांनी लावलेले आहेत। त्या बॅरिगेड्सच्या पुढे कोणत्याही व्यक्तींना पुढे जाऊ दिलं जात नाहीये, कारण की कोणत्या प्रकारची हानी दुर्घटना होऊ नये याची काळजी पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासन घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आळंदीमध्ये लाखो भाई भक्त सहभागी होतीलच, पण सध्या जे आहे त्यांची सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा नगर परिषद प्रशासन असेल, यांनी स्थानिक ठिकाणी चांगल्या प्रकारे सोय करत असल्याचे परिश्रम घेत असल्यास आपल्याला पाहायला मिळत आहे। कोणत्याही भावी भक्तांना त्रास होऊ नये, वारकरी भक्तांना त्रास होऊ नये याची काळजी सर्व नागरिक या ठिकाणी घेत आहेत। पोलीस प्रशासन सुद्धा तितक्याच पावसामध्ये सतत उभे राहून नागरिकांची काळजी घेत असल्याचा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने संदेश देऊन सांगितलेला आहे की जे भाविक भक्त वारकरी संप्रदाय ज्या दिंड्या या आळंदीमध्ये दाखल होत आहेत त्यांनी आता आहे त्या ठिकाणी थांबावं, कारण की पावसामुळे इंद्रायणी नदीवर पूल वाहून जात आहे। कोणत्या प्रकारची दुर्घटना घडू नये याची सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी अशी सूचना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आली आहे। चला तिकडे चला। ही धर्मशाळा आहे। या धर्मशाळेमध्ये जे येणारे वारकरी आहेत, भाविक भक्त आहेत, त्यांनी या ठिकाणी जिथं आडोसा भेटेल त्या ठिकाणी थांबत आहेत आणि ह्या ओव्हरफुल झालेल्या पावसामुळं म्हणजे साधारणतः ह्या इंद्रायणीच्या नदीमुळं एवढा नदी पूर्णपणे तुडुंब भरून वाहत आहे। पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे, कारण की आळंदीचा संपर्क आणि आळंदी दिघेचा संपर्कच तुटल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। कशा पद्धतीनं आपण पाहू शकता ही जी नदी आहे, आपण पाहू शकता कशा पद्धतीनं फुल भरलेली आहे, तुडुंब भरलेली आहे इंद्रायणी नदी। आपण इंद्रायणी नदीच्या अलीकडच्या काठावर आहोत, म्हणजे जे नगर परिषदचं गेट आहे त्याच्या अलीकडं म्हणजे बसस्टँड PMPLचं बसस्टँड जे आहे त्याच्या अलीकडं आपण या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकता कशा पद्धतीनं पावसामध्ये सुद्धा पोलीस प्रशासन उभं आपल्याला दिसतंय, भाविक भक्तांची काळजी घेत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। तुम्ही पाहू शकता इंद्रायणी नदी तुडुंबपणे भरून कशी पद्धतीने वाहते आणि प्रत्येकाचं म्हणणं आहे की एवढी इंद्रायणी नदी एवढी भरून कधी वाहिलेली नाही आहे। संपर्क तुटल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। ती पलीकडे जी पाहताय तुम्ही ही आळंदी नगर परिषद आहे। आळंदी नगर परिषदचा आणि देहू फाटा आपण ज्याला म्हणतो मॅगझिन रोड या ठिकाणचा संपर्कच तुटलेला आहे, कारण की भाविक भक्त अलीकडे अडकलेत, काही भाविक भक्त पलीकडे आहेत। परंतु पोलीस प्रशासन असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन असेल किंवा नगर परिषद प्रशासन असेल, हे चांगल्या प्रकारे या ठिकाणी भाविक भक्तांची सोय आणि गैरसोय होऊ नये, कुठल्याही प्रकारे दुर्घटना घडू नये याची दक्षता काळजी या ठिकाणी घेत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। नमस्कार, दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता आपण तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकता सतत धारा 3 दिवस झाले या ठिकाणी पाऊस पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालयाने सर्वांना संदेश दिलेला आहे की ज्या ठिकाणी आज महापूर या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या पाठीमागे इंद्रायणी नदी आपण पाहू शकताय, ही जी इंद्रायणी नदी आहे ओव्हरफ्लो झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 दिवसावरती जे आषाढी वारी या ठिकाणी माऊलींची प्रस्थान या ठिकाणातून होणार आहे आणि वारकरी भक्त या आळंदीमध्ये सहभागी होत आहेत, या आळंदीमध्ये उपस्थित होत आहेत। पण आपण पोलीस प्रशासन सुद्धा कशा पद्धतीने कार्यतत्परतेने या ठिकाणी थांबल्याचं आणि भाविक भक्तांची काळजी घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की जवळपास नदीपासून 100 ते 150 मीटरच्या अंतरापर्यंत पोलीस प्रशासन या ठिकाणी अंतरावर थांबलेलं आहे। जे येणारे भाविक भक्त आहेत त्यांना थांबवण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासन चांगल्या प्रकारे करत आहे। आपण पाहू शकता एकही
कोणताही व्यक्ती या बॅरिगेडच्या अलीकडे आला नाही पाहिजे, कुठल्याही प्रकारची हानी दगा झाला नाही पाहिजे याची काळजी पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासन घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सततधारामुळे तशा प्रकारे आपण पाहू शकता की पोलीस प्रशासन एकाही व्यक्तीला बॅरिगेडच्या अलीकडे येऊ देत नाहीये, कारण की दगा होण्याची शक्यता, कारण की ह्या आपल्या इंद्रायणी नदीला महापूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकता कशा पद्धतीनं इंद्रायणी नदीमध्ये वरून जे येणारे झाड असतील, काही वस्तू असतील त्या वाहत आलेल्या आहेत. पूल आहे, इंद्रायणी नदीचा पूल आहे, तो पूर्णपणे भरलेला ओव्हरफुल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासनाने आज सकाळीच सर्वांना संदेश दिलेला आहे, रेड अलर्ट जारी केलेला आहे की कोणत्याही भक्तांनी ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी आपण थांबावे, कारण की नदी नाला ओढा जे काही असेल ते ओलांडण्याचा प्रयत्न अजिबात करू नये असं पोलीस प्रशासनाने सकाळी संदेशच्या माध्यमातून सर्वांना सूचित करण्यात आलेलं आहे. आणि या आळंदी क्षेत्रामध्ये येणारे जे भाविक भक्त आहेत यांची सुद्धा राहण्याची व्यवस्था या ठिकाणी प्रशासनाने, महानगरपालिका प्रशासन असेल, आळंदी नगर परिषद प्रशासन असेल, यांनी चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासन चांगल्या प्रकारे तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केल्याचं आपल्याला हे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे, कारण लाखो भाविक भक्त या आळंदी क्षेत्रामध्ये उपस्थित राहणार आहेत. 2 दिवसावरती माऊलींचा पालखी सोहळा प्रस्थान या ठिकाणी होणार आहे आणि याच अनुषंगाने या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा चांगल्या प्रकारे दखल आणि चांगल्या प्रकारे प्रशासन या ठिकाणी कार्य करत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. दैनिक राज्य लोकतंत्रसाठी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड.